A circular disc of radius r and thickness r/6. तर एक सर्क्युलर डिस्क दिलेलं आहे आणि त्याचे रेडियस r दिलेलं आहे आणि त्याचं थिकनेस दिलेली आहे आणि जी थिकनेस आहे ती किती दिलं तर r/6 इतकी दिलेली आहे. ओके, पुढे हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया I and axis passing through its center and perpendicular to its plane. मोमेंट ऑफ इनर्शिया त्या डिस्कचा किती दिला आहे तर I इतका दिलेला आहे आणि कुठून पास होतो त्याच्या सेंटरपासून आणि प्लेनला परपेंडिक्युलर. तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा किती असतो तर तो असतो mr² / 2 इतका असतो. त्याच्या पुढे इट इज मेल्टेड अँड रिकास्ट इन टू सॉलिड स्पियर. देन मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा फाईन करायचा आहे स्पियरचा, पण कुठून पास होणार तर त्याच्या डायमीटरपासून तो आपल्याला फाईन करायचा आहे. तर स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटरवरती आपण आयडीने रिप्रेझेंट केला आहे, तर तो आपल्याला फाईन करायचा आहे. तर हा क्वेश्चन 2024ला 2023ला आणि 2016ला आलेला होता. त्याचं ए ऑप्शन आहे I, बी ऑप्शन आहे 2I/3, सी ऑप्शन आहे I/5 आणि डी ऑप्शन आहे I/10. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. हे बघा, आता डिस्कलाच मेल्ट करून आपल्याला काय करायचं आहे स्पियर तयार करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ वॉल्यूम जो आहे कोणाचा डिस्कचा आणि स्पियरचा कसा राहणार तर सेम राहणार आहे. मग तीच कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी काय करू यूज करू. म्हणजे या ठिकाणी मी काय करतो वॉल्यूम ऑफ स्पियर घेतो इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ डिस्क. स्पियरचं वॉल्यूम आणि डिस्कचं वॉल्यूम कसं राहणार सेम राहणार. स्पियरचं जर वॉल्यूम घेतलं तर स्पियरचं वॉल्यूम आहे किती तर 4/3πr³. ओके, पण हा डिस्कचं आपलं स्पियरचं आहे म्हणून आपण त्याला डी ने रिप्रेझेंट करू किंवा यस ने रिप्रेझेंट करा. ओके, तर एक काम करा, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घेऊ आपण स्पियरचा. तर स्पियरचा डायरेक्टली मी कशाने रिप्रेझेंट करणार तर यसने. ओके, हां, तर इथं पण असणार आहे तुमचं RSचा काय क्यूब. ओके, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घ्यायचा आपल्याला डिस्कचा घ्यायचा आहे. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय πr² इंटू त्याची थिकनेस. ओके, तर ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू. त्याच्या आधी बघा, तर इथला पाय आणि इथला पाय काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकी काही कॅन्सल होणार नाही. मग याला परत आपण रिअरेंज करून घेऊ. मारायला 4/3 RSचा काय तर क्यूब, इथं r² तसाच आणि थिकनेस जी दिलेली आहे ती किती दिलं तर r/6 एवढी दिलेली आहे. राईट, मग आता एक काम करू आपण 3च्या टेबलमध्ये आपल्याला भेटेल 3 1 1, 3 2 किती राहिला तर आपला 6. हा 4 इकडे घेऊन टाका. मग आपल्याला रेडियस कोणाचं भेटेल तर स्पियरचं रेडियस आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. मग रेडियस ऑफ स्पियर त्याचा काय क्यूब इज इक्वल टू r² इंटू आरचा काय झाला क्यूब झाला आणि डिवायडेड बाय 4 2 किती झाला तर 8 झाला. आता याचं काय करून घेऊ स्क्वेअर रूट घेऊन टाकू, क्यूब रूट घेऊन टाकू. टेकिंग क्यूब रूट जर घेतला तर आपल्याला RS भेटेल r/8. कशाचा क्यूब रूट आहे तर तो आहे 2चं, म्हणजे RS भेटला आपल्याला r/बाय काय तर 2 इतका. ठीक आहे, तर आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घ्यायचा आहे स्पियरचा अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया of a sphere about an axis passing through its diameter. तर मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियरचा जर घेतला तर डायमीटरमधून 5 जर झाला तर तो असतो 2/5 mr². आता r कोणता घ्यायचा आहे तर RS घ्यायचा आहे. मास तेवढंच राहणार आहे कारण की डिस्कला मेल्ट करून आपण स्पियर बनवतोय, मास काय बदलणार नाही. ओके, मग 2/5 मी तसाच लिहिला, मास देखील तसाच लिहिला आणि हा जो RS आहे तो किती तर r/2 त्याचा काय झाला स्क्वेअर झाला. ठीक आहे, मग आता बघायला 2/5 मी तसाच लिहिला, m पण तसाच लिहिला, याचा स्क्वेअर करून घ्या. r², 2चा स्क्वेअर किती होणार आहे 4. ओके, आता 2च्या टेबलमध्ये 4 आहे, 2 1 1, 2 2 4. ओके,
मग याला फक्त आपण काय करू तर लास्टला अरेंज करून घेऊ, मग आपलं फायनल आन्सर आपल्याला भेटून जाईल. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घ्यायचा, स्पियरचा, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर. तो भेटला तुम्हाला किती, 1/5. आणि इकडे रिमेनिंग राहिलं तुमचं mr² डिवायडेड बाय काय 2. ओके, पण हा जो mr² डिवायडेड बाय 2 आहे, हा mr² डिवायडेड बाय 2 हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा आहे, तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तुमचा डिस्कचा. ओके, तर बघा इथं लिहिलेलं आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² बाय 2. मग ती व्हॅल्यू आपण याच्यात पुट करून टाकू, mr² बाय 2. ओके, मग आपला IS भेटेल, आणि तो किती भेटेल तर 1/5. आणि mr² बाय 2 म्हणजेच आपला आहे. मग सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या डायमीटरवरती किती असेल, 1/5 दॅट ऑफ द आय इतका असेल. ओके, हे आपलं फायनल आन्सर झालं. आता या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार, ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच काय, आय डिवायडेड बाय 5 हे त्याचं फायनल आन्सर असेल.